नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्च 2020 पासून जे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत त्याचा आपण रोज सराव करणार आहोत. आता बघा, मार्च 2020 मधला पहिला जो प्रश्न आहे गणित भाग 1 चा आपण अगोदर बघणार आहोत, नंतर गणित भाग 2 चा बघू. बघा, प्रश्न पहिला ए मध्ये काय विचारलेला प्रश्न आहे, पहिल्या प्रकरणावरचा. x आणि y ही चले असलेल्या समीकरणासाठी जर dx बरोबर आहे 49, dy बरोबर आहे 63, d बरोबर 7 असेल तर x बरोबर किती आहेत. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. याच्यापैकी आपल्याला x बरोबर कोणता पर्याय आहे तो पर्याय आपल्याला याच्यामध्ये लिहायचा आहे. आता आपल्याला माहित आहे की x बरोबर काय सूत्र आहे, x बरोबर आहे dx छेदिले d. x बरोबर काय, dx छेदिले d आहे. आता dx ची किंमत किती आहे बघा, ते घेता फक्त dx चीच घ्यायची, dy ची घ्यायची नाही. dx ची किंमत घ्यायची किती आहे, 49 छेदिले d ची किंमत किती दिलेली आहे, 7. 7 न भाग द्यायचा, 7 एक 7, 7 7 49, म्हणजे x बरोबर किंमत किती आहे, 7. म्हणजे कोणता पर्याय याच्यामधला, कोणता पर्याय आहे, ए पर्याय. म्हणून आपल्याला परीक्षेमध्ये फक्त असा प्रश्न टाकायचा, उत्तर कसं लिहायचं, प्रश्न पहिला मधलं कितवं बीट आहे, तिसरं बीट, आणि त्याचा पर्याय कोणता आहे, ए आहे, असं आपल्याला परीक्षेत लिहायचं आहे. 1 मार्कासाठीचा हा प्रश्न विचारलेला होता. आता बघा, प्रश्न पहिला बी मध्ये याच प्रकरणावर एक गणित विचारलेलं आहे. 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. यावरून आपल्याला x अधिक y ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग आता काय करायचं, आपल्याला 1 आणि 2 या समीकरणाची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. मग एका खाली एक लिहा, 15x अधिक 17y बरोबर आहे 21 आणि 17x अधिक 15y बरोबर किती आहे, 11. मग या दोघांची आपल्याला काय करायची, आता बेरीज करायची. मग 7 आणि 5 किती झाले, 32x अधिक 32y बरोबर किती आहे, 32. किती आली बेरीज, 32 आली. आता प्रत्येकाला 32 आहे, तिथं 32 आहे, तिथं 32 आहेत. आपल्याला x अधिक y ची किंमत काढायची आहे. 32 न काय करायचं, प्रत्येकाला भाग द्या. 32 न काय केलं आपण, प्रत्येकाला भाग दिला. 32 32 काय दिले, कटली. म्हणजेच आपल्याला उत्तर काय आलेलं आहे, x अधिक y बरोबर किती आहे, 1 आहे. 32 न 32 ला भागितलं, 1 उत्तर आलं. म्हणून x अधिक y ची किंमत किती आहे, 1 आहे. म्हणजे आपल्याला असे 1 मार्काचे प्रश्न आपल्याला असे बरोबर आपल्याला सोडवता येतात सोप्या पद्धतीनं. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता बघा, याच प्रकरणावर मार्च 2020 च्या परीक्षेमध्ये प्रश्न दुसरा ए मध्ये एक बीट विचारलेला आहे, गणित विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे आपल्याला, की 2x + 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. सारणी पूर्ण करायची आहे. 2 मार्काचा हा प्रश्न आहे. प्रत्येक या सारणीमध्ये एका चौकटीला किती, अर्धा मार्क आहे. बघा, आता कसं सोडवायचं आपल्याला, समीकरण काय, 2x + 6y बरोबर किती आहे, 3 आहे. आता आपल्याला किंमत दिलेली आहे. बघा, x ची किंमत किती आहे, -5. म्हणजे x च्या ठिकाणी किंमत किती ठेवायची, आपल्याला -5 ठेवायची. 2 गुणिले -5 + 6y बरोबर किती आहे, 3 आहे. मग आता 2 न जर 5 ला गुणलं तर किती आला, 2 पंचे 10. कोणते 10 आले, -10 + 6y बरोबर किती आहे, 3 आहे. बरोबर किती आले, 3 आले. आता हे -10 आहेत. -10 इकडच्या बाजूला आपण जर घेतली तर काय होते ना, -6y बरोबर आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, इकडच्या बाजूला गेले म्हणजे की चिन्हामध्ये काय होतो, बदल होतो. 3 अधिक किती झाले, 10 झाले. हे -10 होते, -10 असल्यामुळे इकडे गेल्यानंतर काय झाले, +10 झाले. हे लक्षात ठेवायचं. इकडच्या बाजूला गेले की चिन्हात बदल होतो, इकडची इकडे आले सुद्धा तरी चिन्हामध्ये काय होतो, बदल होतो. मग -6y बरोबर आहे किती झाले, 3 अधिक 10 म्हणजे किती झाले, 13. आता y चा सहगुणक किती आहे, -6 आहे. मग -6 न दोन्ही बाजूला भाग द्या. 6 6 काय झाले, इकडचे कटले. म्हणजे y बरोबर किती आलं, 13/6. कोणते 13/6 आहेत, -13/6. मग आपल्याला या रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला भरायचे 13/6. कोणते, -13/6. आणि खाली कसं लिहायचंय, x ची किंमत अगोदर लिहायची आपल्याला, -5
कॉमा वजा 13/6 ही अशी चौकट आपण याच्यामध्ये भरलेली आहे. 13/6 आले. तर अशा पद्धतीने आपल्याला ही आता अर्धा आणि अर्धा म्हणजे 1 मार्क आपला बरोबर आलेला आहे. 1 मार्क आपल्याला पूर्ण भेटतो याच्यामध्ये. आता दुसरी किंमत काय, वायच्या ठिकाणी 0 ठेवायचं आहे बघा आपल्याला. मग काय ते 2x वजा 6 गुणिले वायच्या ठिकाणी 0 ठेवायचं. आता बरोबर किंमत किती आहे तेच समीकरण घ्यायचं आपल्याला. समीकरण तेच घ्यायचं, समीकरण बदल करायचं नाही. 2x वजा, आता कोणत्याही संख्येला जर 0 गुणलं तर गुणाकार काय येतो, 0च येतो. 0 बरोबर किती आहे, 3 आहे. बरोबर किती आली, 3 आहे. मग 2x बरोबर आहे. आता या शून्याला काय अर्थ नाही. 2x बरोबर किती झाले, 3 झाले. 2x बरोबर 3. मग दोन्ही बाजूला आपल्याला कितीनं भाग द्यायचा, 2 न भाग द्यायचा आहे. 2 2 काय झाले, कटले. म्हणजे x बरोबर किती आलेला आहे, 3/2. x बरोबर किती आला, 3/2. मग इथे लिहायचं आपल्याला 3/2. चौकटीमध्ये आपल्याला किती घ्यायचं, 3/2. खाली किती घ्यायचं आपल्याला, 3/2, 0. तर अशा आपल्याला या चौकटी आपल्याला भरता येतात. अशा चौकटी आपल्याला याच्यामध्ये उत्तर आपल्याला काढ. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा बी मध्ये 2 मार्कासाठीचं गणित आहे. पुढील निश्चयकाची किंमत काढा. हे गणित आपल्याला कसं सोडवायचं बघा. निश्चयकाची किंमत 7/3 गुणिले 1/2 वजा 3/2 गुणिले 5/3. काय करायचं आपल्याला, यानं याला गुणायचं, यानं याला गुणायचं आहे. मग आता गुणलं तर नंतर किती येतात, 7 1 7, 3 2 6 वजा 3 आणि 5चा गुणाकार केला, 3 5 15, बेत्रिक 6. आता बघा या दोघांचे छेद काय आहेत, समान आहे. छेद जर समान असतील तर आपण काय करतो, अंशाची वजा बाकी आपल्याला करायची आहे. मग 15 मधून आपण 7 काढून टाकले, किती राहिली, वजा 8 राहिली. ते दिले किती, 6 आहे. वजा 8 दिले किती आले, 6 आले. आता आपल्याला संक्षिप्त रूप याला देता येतो. कोणत्या यानं भाग बसतो, 2 चौक 8, बेत्रिक 6. याचं उत्तर किती आलं, वजा 4/3. उत्तर किती आलं, वजा 4/3. तर ही निश्चयकाची किंमत आपल्याला काढता येते. तर असं आपल्याला सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं मी सांगत आहे. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.